नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या रांगोळ्या आपण काल जसा व्हिडिओ बघितला आठवड्याच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या, त्याप्रमाणेच आजच्या रांगोळ्या आहेत. आणि आजच्या रांगोळ्यांची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपण टिपक्यांची रांगोळी पण बघतो आहोत, फुलाची रांगोळी पण बघतो आहोत, फिंगर रांगोळी पण बघतो आहोत. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आणलेल्या आहेत. कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या अशा कमेंट्स येतात मला, की तुम्ही टिपक्यांच्याच रांगोळ्या काढत जा, दाखवत जा, फुलांच्या रांगोळ्या काढत जा, वेलींच्या रांगोळ्या काढत जा. आणि कोणाकोणाची अशी कमेंट असते की आम्हाला फिंगर रांगोळ्या आवडतात कारण की त्या पटकन काढून होतात. तर त्याप्रमाणेच मी आजचा व्हिडिओ आणलेला आहे. म्हणजे कुणालाही नाराज करायचं नाही आपल्याला. प्रत्येकाच्या चॉईसनुसार प्रत्येक व्हिडिओमध्ये आता मी असा विचार करते की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण अशा चार चार ज्या रांगोळ्या आणतो त्यात एक फिंगर रांगोळी, टिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, फ्री हँड रांगोळी, अशी प्रत्येकाच्या चॉईसनुसार एक एक रांगोळी आणत जाऊ. म्हणजे प्रत्येकाची इच्छा पण पूर्ण होईल आणि रांगोळी पण काढून होईल. तर बघू शकता आपली पहिली रांगोळी टिपक्यांची रांगोळी होती. तर खूप सुंदर रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिसणार आहे ही रांगोळी काढल्यानंतर, तुमच्या दाराला शोभाच येणार आहे. तर नक्की ट्राय करा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मैत्रिणींनो, तर नक्की सबस्क्राईब करा. रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या आणि सुंदर पद्धतीने काढून दाखवल्या जातात, जेणेकरून तुम्हाला सकाळी कितीही घाई गडबड असो तर त्या कमी वेळात एकदम छान रांगोळी तुमच्या दारासमोर असावी, हा त्यामागचा हेतू आहे. आणि रोज नवीन रांगोळी काढावी तुम्ही दारासमोर. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. तर अजून एक तुम्हाला शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर एक गोष्ट. मला आत्तापर्यंत 2 ते 3 मैत्रिणींची कमेंट आलेली आहे की त्या मैत्रिणी ऑफिसला जातात. तर त्यांचं म्हणणं आहे आम्ही ऑफिसला जातो तर आमच्यासाठी तुमच्या रांगोळ्या एकदम सोप्या रांगोळ्या आहेत. एकदम म्हणजे कमी वेळात, कारण की ऑफिसला जायचं म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे सकाळी कोणी कोणी 6 पासून जातं, कुणाचा टाईम 8, 9, 10 असा या प्रकारे असतो. तर एवढ्या कमी वेळात जर त्या मैत्रिणी रांगोळ्या काढत आहे आणि ऑफिसला जात आहे रांगोळी काढून, तर खरंच त्यांचं कौतुक करावं असं वाटतं मैत्रिणींनो मला. तर तुम्ही पण जर रांगोळी काढत नसाल तर नक्की सुरुवात करा. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. आपल्या दाराला एक शोभा येतेच, एक डेकोरेटिव्ह वाटतंच, पण एकदम मन प्रसन्न वाटतं जेव्हा तुम्ही बाहेरून थकून भागून येता किंवा जेव्हा घरात प्रवेश करतात. खूप सुंदर वाटतं रांगोळी काढल्यानंतर. आणि जेव्हा रांगोळी नसते दारासमोर तर बघा कसं असं भकास भकास वाटतं. तुम्ही ट्राय करा मैत्रिणींनो, मी सारखं सारखं सांगते, पण एकदा तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही जर रांगोळी काढत नसाल कसं वाटतं आणि रांगोळी काढल्यानंतर कसं वाटतं, तर मला नक्की सांगा. तर हॅट्स ऑफ आहे त्या मैत्रिणींना ज्या ऑफिसला जाताना पण रांगोळी काढून जातात. तर खरंच खूप धन्यवाद अशा मैत्रिणींचं. आणि आपल्या पण ज्या मैत्रिणी वेळ काढून व्हिडिओ बघता, रांगोळ्या ट्राय करता, नवीन रांगोळ्या शिकतात, त्यांचं पण मनापासून धन्यवाद आहे. पुढची रांगोळी खाली आपण लाल कलरमध्ये चौकोन काढून घेतला, त्यावर स्टेन्सिलच्या मदतीने गोपद्म काढले आणि बाजूने अशी डिझाईन तयार करतो आहे. तर बऱ्याच मैत्रिणींची पण अशा कमेंट, म्हणजे 1-2 मैत्रिणींच्या कमेंट्स आलेल्या की आता मी जे 3 ठिपके काढले ते त्यांना जमत नाही. मी आता बोटाच्या मदतीने त्याला आकार दिला आहे, पण कधी-कधी आपण पेनाचा पण वापर करतो. तर मैत्रिणींनो, आपण एक बेसिक रांगोळीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही जर बघायचं विसरला असाल किंवा वेळेअभावी बघितला नसेल तर एकदा चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओ पण बघा. त्यात मी पूर्ण प्रोसेस एकदम जवळून एकदम झूम करून करून दाखवलेला आहे, मी कसं शेप वगैरे दिला आहे. तर आणि जर तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंट करा. मी नक्की तुमच्यासाठी पुन्हा एकदा त्या प्रकारचा एक व्हिडिओ बनवेल. लॉंग नाही पण शॉर्ट तरी व्हिडिओ बनवेल, म्हणजे जेणेकरून सर्वांना कमी वेळात ते समजून जाईल असं. तर बघू, एकदम सुंदर रांगोळ्या ह्याच्या नक्की ट्राय करा. आणि जमतील अशाच रांगोळ्या आहे, काही अवघड नाही मैत्रिणींनो. नेहमीसारखेच आपण आकार वापरलेले आहेत. तर डिझाईन कशा तयार करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे.
त्यामुळे सांगते रोज जर रांगोळी काढा म्हणजे आपोआप प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला पण नवनवीन डिझाईन अशा म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून आपोआप डिझाईन सुचतील. तर त्या मैत्रिणीचा आणखीन काय कमेंट होती की रोज कुठली रांगोळी काढू याचा प्रश्नच पडत नाही, कारण की तुमच्या एवढ्या रांगोळ्या अवेलेबल आहेत चॅनलवर, त्यामुळे काही प्रश्नच नाही रांगोळी कुठली काढू. तर खरंच खूप छान वाटलं मला ही कमेंट ऐकून. म्हणजे भारी वाटतं मैत्रिणींनो, असं नाही का कुणी जर आपल्याला ॲप्रिसिएट केलं तर. आणि त्यामुळे काय होतं की पुढचं काम करायला पण आपल्याला उभारी येते. म्हणजे आपल्या नॉर्मल लाईफमधलं पण उदाहरण सांगते मी. घरात बघा आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तर घरातल्या सर्व व्यक्तींनी आपलं कौतुक केलं, "वाह! काय छान झाली भाजी" वगैरे. तर छान वाटतं ना की अरे वाह! सर्वांना आवडली आणि आपण पुढच्या वेळेस अजून छान बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या पद्धतीनेच एका कलाकाराचंही. कलाकाराला फक्त एक कौतुकाची थाप लागते, बाकी काही नाही. तर बघू शकता पुढची रांगोळी आपली ठिपक्यांचीच रांगोळी आहे. सोपी रांगोळी आहे, एकदम 1-2 मिनटात होणारी रांगोळी आहे. तर आधीचे जर व्हिडिओ बघितले नसेल मैत्रिणींनो, तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा आणि येणारी व्हिडिओ पण नक्की चेक करत राहा. एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या तुम्हाला काढायला शिकवल्या जातात. आणि त्याचबरोबर ह्या रांगोळ्या एकदम कमी कलरमध्ये, म्हणजे फक्त व्हाईट कलर आपण जास्त वापरतो, जो सर्वांकडेच अवेलेबल असतो. तर कमी कलरमध्ये आणि कमी जागेत कशा रांगोळ्या काढायच्या ते पण तुम्हाला शिकवलं जातं. कारण की प्रत्येकाच्याच घरासमोर मोठे मोठे अंगण वगैरे असतात असं काही नाही. आपण बघतो शहरांमध्ये फ्लॅट वगैरेमध्ये एवढी जागा नसते. तर आपण तिथं छोटीशी अशी फरशी वगैरे काय ठेवतो आणि रांगोळी काढतो. तर एकदम कमी जागेतही छान छान रांगोळ्या काढता याव्या, हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणून मी त्याप्रमाणे डिझाईन्स तयार करत असते. तर ही बघा आपली फ्री हँड रांगोळी किंवा फुलाची रांगोळी त्याला म्हणू शकतात. ह्या रांगोळ्यांच्या पण भरपूर कमेंट्स आलेल्या आहे मला. तसा तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे फ्री हँड रांगोळीचा, पण मला अजून कमेंट आलेली मैत्रिणींची. त्या पण मी लवकरच घेऊन येईल. अजून एका ताईंची कमेंट आली की वेलींच्या रांगोळ्या दाखवा. तर त्या पण मी लवकरात लवकर घेऊन येईल. आणि अशा भरपूर कमेंट्स येतात. मी ट्राय करते की प्रत्येकाच्या आवडीनुसार रांगोळ्या काढायचा. कधी कुणाची चॉईस म्हणजे राहत असेल तर सॉरी, पण मी सर्व व्यवस्थित लक्षात ठेवते. उशिरा का होईना मी व्हिडिओ घेऊन येत असते मैत्रिणींनो. तर तुमच्या पण काही कमेंट्स असतील नक्की सांगू शकतात. तर आपली ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. सोपीच आहे. नक्की ट्राय करा सर्व रांगोळ्या आणि कशा वाटल्या रांगोळ्या कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करायला आणि कमेंट करायला विसरतात. कमेंट करायचं दुसरं काहीच कारण नाही मैत्रिणींनो, पण त्यामुळे कळतं की तुम्हाला रांगोळ्या आवडल्या आहे असं. तर नक्की कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि उद्याच्या भागात आपण भेटणार आहोत अशाच सोप्या सुंदर झटपट होणाऱ्या रांगोळ्यासोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी काय होणार रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.